नमस्कार, मी सागर जोशी. बातमीपत्रात आपलं स्वागत. आणि सुरुवातीलाच पुण्यामधून एक महत्त्वाची बातमी आहे. माळशिरसमधील भाजपचे नाराज असलेले नेते उत्तम जानकर आता पुण्यामध्ये शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. धैर्यशील मोहिते पाटील हे देखील शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले. उत्तम जानकर हे भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच उत्तम जानकर यांनी नागपुरात देवेंद्र फडणवीसांची भेट देखील घेतलेली होती आणि मोहितेंपाठोपाठ आता उत्तम जानकर देखील शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार का असा सवाल यामुळे उपस्थित केला जातोय. तर पुण्यामधील ही दृश्य आपण पाहतो आहोत. धैर्यशील मोहिते पाटील हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर उत्तम जानकर हे देखील पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले. तुम्ही आज शरद पवारांची भेट घेतायत, काय नेमका विषय असणार आहे? साहेबांची भेट घेतोय. मगाशी मी जसं सांगितलं की माळशिरस तालुक्यातल्या जनतेचीच इच्छा आहे की आम्ही सगळ्यांनी एकत्र यावं. त्या दृष्टिकोनातून सखोल चर्चा साहेबांबरोबर करून जे साहेब ठरवतील त्या पद्धतीनं आमच्या कुटुंबाने ठरवलेला आहे. साहेबांचा जो आदेश असेल तो मान्य करायचा आहे. उत्तम जानकर तुमच्यासोबत येणार, काय आजच्या याच्यात निर्णय होणार आहे? दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा आहे की आमची दोन्ही घरं एकत्र व्हावीत आणि तालुक्याचं विकासाचं राजकारण करावं. काय ज्या पद्धतीने त्यांनी देवेंद्र फडणवीसांची सुद्धा भेट घेतली होती आणि त्याच्यातनं त्यांनी निर्णय घेऊ अशा पद्धतीचं म्हटलं होतं, आता मात्र ते पवारांची भेट घेण्यासाठी आले. आम्ही दोघं समदुःखी आहे, एकाच विषयात समदुःखी आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही भेटतोय आज पवार साहेबांना. त्यांना सोबत घेतल्यानंतर काय विजय जवळ येऊ शकतो? विजय आहेच, तो डबल होईल अजून. नक्कीच विश्वास व्यक्त करतात. उत्तम जानकर सुद्धा आता आपल्या सोबत आहे, ते सुद्धा पवारांच्या भेटीसाठी आलेले आहेत. जानकर साहेब, काय तुम्ही 2 दिवसांपूर्वीच खरं तर देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती, आज पुन्हा तुम्ही शरद पवारांची भेट घेतायत, नेमकी काय तुमची भूमिका असणार? गेली अनेक वर्ष आमचे कार्यकर्ते उन्हामध्ये आहेत. आम्हाला सत्तेचा लाभ कधीही मिळाला नाही. आमच्याही पार्टीचं सरकार आलं तरी त्याचाही लाभ आमच्या कार्यकर्त्यांना कधी मिळाला नाही. धैर्यशील मोहिते पाटलांनी माढा लोकसभेची उमेदवारी मागितलेली होती आणि सोलापूर लोकसभेची उमेदवारी मी मागितलेली होती आणि आम्हा दोघांनाही दोन्ही उमेदवाऱ्या दिल्या नाहीत. त्यामुळं आम्ही दोघंही दुःखी झालो आणि त्या माध्यमातून आमचेही कार्यकर्ते हे पवार साहेबांना मानणारे आहेत आणि त्यांच्याही गटामध्ये मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते पवार साहेबांना मानणारे आहेत. आणि तर संभ्रम आहे तुम्हाला निर्णय घेताना, कारण तुम्ही एकीकडे देवेंद्र फडणवीसांची भेट घेताना दुसरीकडे लगेच तुम्ही शरद पवारांची भेट घेतायत. नाही, संभ्रम असा नाही. आमच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलवलेली आहे आणि त्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये येणाऱ्या 19 तारखेला आमचा निर्णय होईल. दोन्ही बाजूने आम्हाला जे काय फायद्याचं आहे त्या कार्यकर्त्याच्या समोर ठेवलं जाईल आणि त्यातून आमचा निर्णय होईल. मग कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.